सर. नमस्कार. मी रामेश्वर साबणे, बोला. परफेक्ट क्रॉप सायन्स या कंपनीकडून आलो होतो आणि मी परभणी येथेच हेडक्वार्टरमध्ये स्थायिक आहे. तर प्रदीप मस्के हे बोंदरवाडीमधले शेतकरी आहेत, प्रतिष्ठित शेतकरी. तर त्यांनी कापसासाठी रिबोझोम खत वापरले. हां. तर सर हे कापसाची लागवड आपण कधी केली होती? 15 तारखेला. 15 तारखेला, म्हणजे 15 जूनला केली ना? हो, 15 बरोबर जूनला, ना? हो. त्याच्यानंतर मग वाढ वगैरे कशी झाली? हे पहिले पण वाढच होईना गेली. हां हां. वाढ होईना गेल्या म्हणल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस आल्या त्यावेळेस तुम्ही काय म्हणजे ही रिबोझोम बॅग टाका हां हां. आणि मग त्याची मला फायदा काय ते तुम्ही सांगा मला. बरं बरं. किंवा मी म्हणलं हे 750 किंवा 800 रुपयाला मार्केटला द्यायला तर हे उलटा खर्च झाला ना जास्ती. हां हां. एक आपण दुसऱ्या थैल्या आणल्या 1500 19च्या आणि हे पुन्हा खर्च 5 जास्त. किलो जास्ती खर्च झाला ना जास्ती. याचं बरोबर काय आहे. त्यावेळेस आम्हाला वाटलं नव्हतं. हां पण हां. आता जर बघितलं तर ते हे जे फांदे येतं हे बघा. फांद्यामध्ये याच्यामध्ये ह्या बॅगने खूप चांगली वाटली आपल्याला ही. हां हां. आणि बोंडाची संख्या सुद्धा एक ठोकर येते ह्या बॅग म्हणजे रिबोझोम टाकल्यामुळं बोंडाची साईज वाढली, वाढली आणि फाट्या सुद्धा पात्याची गळ पात्याची कमी गळ झाली. कमी आहे. अजून हिरवागार आहे कापूस पूर्ण कापूस पहा, पूर्ण हिरवागार आहे. हिरवागार आहे. आणि दुसरी गोष्ट की आताच एक 8 दिवसाखाली खूप मोठा पाऊस झाला. हो, तर पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी हे झाडं उंबळतात. उंबळतात. तर उंबळले हे नाही. कापूस आपला उंबळला नाही, एकही झाड उंबळलं नाही. सर्व कापूस चांगला राहिला आणि पात्याची गळ खूप कमी प्रमाणामध्ये झाली. त्या रिबोझोममुळं एकदम झाली. म्हणजे कापसाची क्वालिटी चांगली टिकून राहिली. तर सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना रिबोझोम वापरण्याबद्दल काय सांगसाल बरं? मी तर म्हणतो पुऱ्या शेतकऱ्यांनी नाही कारण रिबोझोम बॅग ही वापरायला पाहिजे सरासरी. बरं बरं. किंवा कशा पद्धतीने रिबोझोम वापरला तुम्ही? आपण एक 12-32-16 हां हां. आणि एक विर्या बरं. आणि तिच्यामध्ये ही एक बॅग रिबोझोमची बॅग वापरली. मिक्स करून म्हणजे मिक्स वापरली. सर्व रासायनिक खतामध्ये मिक्स करून रासायनिक खतामध्ये वापरायची. बरोबर आहे ना? हो. ठीक आहे सर.